मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील जे नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगार आहेत अशा बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच मागणी अर्ज भरायचा आहे। कशा प्रकारे भरायचं ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। तर सर्वप्रथम आपल्याला यायचं आहे या वेबसाईटवरती। या वेबसाईटचा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून डायरेक्ट आपण या पेजवर येऊ शकता आणि ज्यांची प्रोफाईल ॲक्टिव्ह आहे, ज्यांचा स्टेटस ॲक्टिव्ह आहे लेबर कार्डचा, ते लोक यामध्ये सहभागी घेऊ शकते आणि भांडे बर्तन किचन सेट म्हणजेच गृह उपयोगी वस्तू संच मागणी अर्ज भरू शकता। आणि त्याच्यानंतर त्यांना याच्यामध्ये स्लॉट बुक करायचा आहे, तारीख घ्यायची आहे, अपॉइंटमेंट बुक करायचं आहे आणि त्या तारखेवर ज्या शिबिर आहे, ज्या शिबिर तुमची निवड केलेली आहे, ज्या शिबिरमध्ये तुम्ही निवड केलेली आहेत त्या शिबिरला त्या दिवशी हजर राहायचं आहे आणि तिथं KYC करून तुमचे गृह उपयोगी वस्तू संच घ्यायचा आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर आल्यानंतर या प्रकारे इंटरफेस दिसेल। इथं तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, इथं BOCW कामगार नोंदणी क्रमांक, इथं जे तुमचं कामगार नोंदणी क्रमांक आहे तो कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, जे की MS सिरीजने स्टार्ट होत आहे। या नंबर तुम्हाला इथं पूर्ण टाकून घ्यायचा आहे। जसं पूर्ण नंबर तुम्ही टाकाल, तुमचं जे रजिस्ट्रेशन नंबर आहे ते टाकल्यानंतर इथं बाहेर माऊसला किंवा तुमच्या मोबाईलनेही हे फॉर्म भरू शकता। इथं असं क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला दिसेल आणि तुमची सर्व माहिती इथं येईल, जसं की तुमचं नोंदणी क्रमांक, दिनांक, मोबाईल नंबर, आधार नंबर हे टाकायची गरज नाही। तुम्ही जसं मोबाईल रजिस्ट्रेशन नंबर टाकल्या जसं बाहेर फॉर्मला असं टच कराल तर हे ॲटोमॅटिक फिल होऊन जाईल, तुम्हाला भरायची गरज नाही। खूप व्हिडिओच्या यूट्यूबवरती लोक सांगत आहेत की तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, इथं डेट घ्यायची आहे, इथं नूतनीकरण डेट घ्यायची आहे, इथं मोबाईल नंबर टाकायचं, असं काहीही नाही। तुम्हाला फक्त इथं जे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आहे ते रजिस्ट्रेशन नंबर टाकायचं। रजिस्ट्रेशन नंबर जसं तुम्ही टाकल्यावर असं बाहेर तुम्हाला स्क्रॉल करायचं, जसं टच केल्यानंतर तुमचं हे ॲटोमॅटिक पूर्ण फॉर्म फिल होईल। त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इथं यायचं आहे आणि शिबिर निवड करायची आहे। शिबिर निवड करताना या चेक्स बॉक्सवर क्लिक करायचं। शिबिर तुमचं जे जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये जेवढे शिबिर असतील ते त्याच्यामधलं शिबिर तुम्हाला दिसेल, तुमचं जवळचं शिबिर तुम्हाला घ्यायचं आहे। जर एकूण 2, 3, 4 जर शिबिर नसतील, फक्त एकच शिबिर असेल तर तुमच्या जिल्हा लेवलला एकच शिबिर होणार आहे। त्या जिल्ह्याला तुम्ही सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जसे या जिल्ह्याला सिलेक्ट कराल शिबिरला, मग तुम्हाला एक कॅलेंडर ओपन होईल। कॅलेंडरची तारीख तुम्हाला घ्यायची आहे आणि स्लॉट बुक करून ते तारीखवर ज्या तारखेला तुम्ही तिथं जाऊ शकता ते तारीख तुम्हाला निवड करायची आहे। ते तारीख निवडल्यानंतर खाली यायचं आहे आणि इथं तुम्हाला घोषणापत्र दिसेल, याला डाउनलोड करून याची प्रिंट करायची आहे आणि याला भरून तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे। या चूज फाईलवरती अपलोड करायचं, असं इथं इंटरफेस येईल। त्यात तुम्ही इथून जे घोषणापत्र आहे त्याला अपलोड करायचं आहे, ओपन करायचं आहे। त्याच्यानंतर अपॉइंटमेंट प्रिंट करा, तुमचे जे अपॉइंटमेंट आहे ते प्रिंट करा म्हणून टॉपअप मोठं होईल आणि इथं याच्यावर तुम्ही क्लिक करून तुमची जी अपॉइंटमेंटची डेट आहे त्याचं प्रिंट घेऊ शकता। आणि हे प्रिंट घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, आता जिथं तुम्ही शिबिर निवडलं आहे त्या शिबिरच्या दिवशी, त्या तारखेच्या दिवशी तुम्हाला तिथं जायचं आहे। सोबत आधार कार्ड ओरिजिनल न्यायचं आहे आणि पण एक झेरॉक्स पण, आणि तुमची 1 रुपयाची पेमेंटची पावती त्याची झेरॉक्स पण घेऊन जायचं आहे। आणि त्याच्यानंतर हे घोषणापत्र तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि सोबत एक अपॉइंटमेंटची प्रिंट, हे 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचं आहे। आणि तिथं KYC करून त्या दिवशी जिथं शिबिर आहे तिथं जायचं आहे। 4 डॉक्युमेंट्सची झेरॉक्स पण घेऊन जायचं आहे, ओरिजिनल पण घेऊन जायचं आहे आणि तिथं तुम्हाला KYC करावं लागेल। तुमचा अंगठा आणि लाईव्ह फोटो द्यावा लागेल। ते दिल्यानंतर तुमची KYC झाल्या तुम्हाला टोकन नंबर देण्यात येईल। टोकन नंबर दिल्या तुम्हाला जे भांडे बर्तन गृह उपयोगी वस्तू संच आहे ते बी देण्यात येईल। या प्रकारे तुम्ही हे किचन सेटचा फॉर्म भरू शकता आणि आपला जे गृह उपयोगी वस्तू संच आहे ते घेऊ शकता। आता याच्यामध्ये अपात्र कोण आहेत, ज्यांना पहिले अगोदर गृह उपयोगी वस्तू संच मिळालेला आहे ते लाभार्थी इथं अपात्र राहणार आहेत, त्यांना हे डबल भेटणार नाही। हे आयुष्यामध्ये एकदाच दिले जाते बांधकाम कामगारांना। ही होती माहिती। याच्याबद्दल काही तुम्हाला अडचण असल्यास आम्हाला कमेंट नक्कीच करा।